आमची सकाळ अशी काहीशी होते. आम्ही इथनं डबे काढतो, काही अर्थ नाही आहे तिथे डबे ठेवून. थोडं दार उघडलं की लगेच डबे काढतो, तिकडे फेकायला जातो खाली, पण तिकडे फेकायला नाही जमलं कारण मी लॉक करून ठेवलं आहे. तर इथे आणून असा पसारा करतो. आणि ही माझी हिरवी मूंग आहे, म्हणजे मी 2 मिनटं फक्त केस आवरायला गेली आणि बघा याने काय केलं आहे. आणि हे बघा आता कालच आम्ही आलो आहे आणि आजपासून माझी जी परीक्षा आहे ना ती सुरू झाली आहे. आणि अव्यू ते कच्चं आहे, ते खायचं नसते बाळ, कच्चं आहे बाळा ते. हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. नागपूरवरून आल्यापासून ना थोडंसं मन तिकडे अडकलं आहे. आणि नेहमीच असं होते, आपण भरपूर लोकांमध्ये राहतो तिकडे, आणि इकडे आल्यानंतर ना असं होतं की जायचं आहे परत, त्यांना फोन करावं, त्यांच्याशी बोलावं. आणि आज मला तसंच काहीचं होतं आहे, माझे कामच उरकत नाही आहे. म्हणजे मला फक्त आठवते की मी भाजी आणि भात करून ठेवलं आहे, पोळ्या व्हायच्या आहे. हा बघा सगळा पसारा. 12:15 झाले आहे, आत्ता माझी आंघोळ झाली. आता मी पूजा करेल, चपात्या बनवेल, अव्यूला भरवेल, हा पसारा आवरेल. आणि मला नाही माहिती मी हे कधी करेल, म्हणजे मन नाही करते. आणि असं होते ना की म्हणजे आपण तिकडनं आलो एवढ्या लोकांमधनं, सो ती फिलिंग येत आहे की जायचं आहे परत. चांगलं वाटत होतं यावेळेस. इथनं जाताना मला नको वाटतं भरपूर गोष्टींमुळे, आणि येताना असं वाटतं की थांबायचं, थोडे दिवस थांबायचं. मी प्रीतमला बोलली पण होते की आपण थांबायचं का आणखी 1 वीक, पण तो बोलला आपण नको थांबायला, बिकॉज आम्हाला कमिंग सॅटर्डे संडेमधनं 1 दिवस आम्हाला साईटवर जायचं होतं. पण आय डोंट नो आता ते होईल की नाही होईल जाणं, बिकॉज काहीतरी तिथे प्रॉब्लेम आहे. सो आय थिंक मी आणि अव्यू नाही जाणार, पण प्रीतम जाईल, कारण त्याला आणखी पण तिथे 1-2 काम आहे, त्याच्या मित्राला पण त्याला भेटायचं आहे. सो असं काहीसं आहे. चला आता घरची कामं सुरुवात करते, म्हणजे थोडे झालेत, थोडे बाकी आहे. कपडे वगैरे आवरून झाले, थोडेफार घडी करायचे बाकी आहे, सो ते पण करते. आणि चला सगळ्यात आधी पूजा करून घेते, त्यानंतर बघू पुढे दिवसभरात आणखी काय होते. सो काल आम्ही नागपूरवरनं आलो, आणि तिथनं आल्यानंतर ना थोडं मन असं घरी लागत नाही, कारण आपण खूप लोकांमध्ये राहतो, सो त्यामुळे. आणि काल आल्याला बरेच कामं होते, म्हणजे आल्याबरोबर सगळी थोडीफार डस्टिंग, क्लिनिंग, स्वयंपाक बनवून घ्यायचा होता, व्ह्यूकडे लक्ष द्यायचं होतं, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे काल माझ्याशी प्रॉपर पूजा काही मला करता आली नाही. फक्त आल्याला मी असं दिवा वगैरे लावून घेतला होता. देवाची आंघोळ वगैरे मला नाही करायला जमलं काल. म्हटलं नाही, आज थोडं मनावर घ्यायला पाहिजे, आणि सगळ्यात आधी देवाची पूजा करायची होती. सो त्यासाठी म्हणूनच सगळी मी आधी डस्टिंग करून घेत होती. तसं तर हा टेबल मी कालही पुसला, पण रोज पूजेच्या आधी ना मी हा टेबल रोज पुसत असते, म्हणजे व्यवस्थित असं छान वाटणे. जिथे आपण पूजा करतो ना तिथे नेहमी स्वच्छता राहिलीच पाहिजे, आणि तीच प्रॅक्टिस मी नेहमी फॉलो करते. इथे खाली जे 2 कप्पे तुम्हाला दिसत आहे ना, आधी मी इथे खूप काही ठेवायची, पण तिथे अव्यूचा हात इझिली पुरतो, आणि म्हणून तो सगळ्या गोष्टी फेकफाक करतो किंवा खेळत बसतो त्याच्याशी. आणि खूपदा असं होतं की आपण काहीतरी असं फॅन्सीच्या चक्करमध्ये काचेचं वगैरे ठेवतो, आणि म्हणून मग मी तिथे सगळंच ठेवणं बंद केलं. आणि देव पण खाली होते, थोडंसं तर वरच्या साईडला केलं की मला रिस्क नको. देवाबरोबर पण तो खेळतो, आणि ते बेडवर वगैरे घेऊन जातो, आणि पाय वगैरे त्याला लागतात, तर मला बिलकुल छान नाही वाटत. देवाजवळ दिवा लावला, देवाजवळ फुलं ठेवली, आणि माझं मन अगदी प्रसन्न झालं. काय खातोय अव्यू? आवडते तुला वाटाणा? खा, आमध्ये खा. उजव्या हाताने खा बाळा, उजव्या हाताने खा. छान आहे. अव्यूला वटाणे, चणे, फुटाणे खूप आवडतात, आणि आज मी वटाण्याचीच भाजी केली होती, म्हणून मग मी त्याला सुद्धा थोडेफार दाणे काढून दिले, आणि तो मस्त ते खात होता. आता मला चपात्या बनवून घ्यायच्या होत्या, कारण बरेच गोष्टी आपल्या घरी असतात. पूजा झाली, आता अव्यूला थोडंफार भरवलं, त्यानंतर बाकीच्या मला चपात्या करायच्या होत्या. मला मी 1 चपाती केली ना लगेच अव्यूला भरवायला बसते, आणि मला आता जेवण त्याला भरवायचं होतं. तर बघा मी त्याचीच इथे ताट करून घेत आहे, की आधी मी त्याला छान असं जेवण भरवते, आणि त्यानंतर बाकीच्या चपात्या करते, आणि मग मी प्रीतमला सुद्धा जेवायला वाढेल म्हणून. सो बघा असं काहीसं माझं ताट होतं. आज वेदर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. अव्यूला झोपवलं, खूप कठीण आहे त्याला झोपवणं. नागपूरला असताना ना तो इझिली झोपायचा. सो मी सांगत होते की नागपूरला असताना तो इझिली झोपायचा, बिकॉज तो खेळायचा, पळायचा, भरपूर एन्जॉय केलं त्याने, आणि मग तो थकून जायचा तर लवकर झोपून जायचा.
पण आज आणि काल तो मला खूप म्हणजे खूप त्रास देतो आहे. पण ठीक आहे, 1-2 दिवस त्याला पण त्रास होईल आणि मलासुद्धा होतो ॲक्च्युली. आणि आता व्ह्यूने खूप घाण करून ठेवली हॉलमध्ये, सो मी ते आधी क्लीन करून घेते. तसं तर हे दुपारचं माझं रोजचं रुटीन आहे, पण आज खरंच मला खूप कंटाळा येत होता. पण शेवटी करायचं तर आपल्यालाच असते, म्हणून म्हटलं चला मनावर घेऊया आणि सगळं छान असं झटकून झाडू वगैरे करून घेऊ. मावशी आमच्या रोज सकाळी येऊन झाडू पोछा करून जातात, पण ते तासभरही राहत नाही. म्हणजे पोछा तर मी दिवसाला 4दा आता करणं बंद केलंय. दिवसातनं एखाद वेळा मी करून घेते आणि झाडू मग मला 2 ते 3दा मारावं लागते. कारण अव्यू सोफ्यावर बसतो, तो भिजवतो, त्यानंतर काही खाल्लं की तिथेच फेकतो. आम्ही त्याला भरपूर वेळा डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करतोय, पण तो छोटा आहे. आपण त्याला कितीही म्हटलं तरी तो कधी ऐकतो कधी ऐकत नाही. सो असं काहीचं असते. म्हणून बघा सगळीकडे छान असं झटकून घेतलं. सोफ्याचे कव्हर पण मला झटकून घ्यायचे होते, ते करून घेतलं. आणि त्यानंतर ना इथे मी एकच आता हे जे स्क्वेअर पिलो दिसते ते ठेवले, कारण माझ्याकडे 2 ते 3 होते, पण अव्यू ना कंटिन्यू फेकायचा. मग असं झालं की नको, आपण ते ठेवूया उचलून. आणि त्यानंतर काल आम्ही गावावरून आलो तर हे बॅग्स वगैरे सगळे अनपॅक केले. सगळ्या गोष्टी मी जागेच्या जागेला लावून ठेवले, जे की तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. आणि त्यानंतर मला हे सगळं आवरून ठेवायचं होतं. ही जी ब्लॅक बॅग दिसते ना, यामध्ये माझी एक ब्लँकेट आहे, जी खुशी तिच्या PGवर घेऊन गेली होती लास्ट टाइम. आणि आता तिने इथलं PG खाली रिकामं केलं आहे, सो ती आता नागपूरला शिफ्ट झाली आहे. म्हणून तिने सिलेंडर आणि माझी ती ब्लँकेट आहे ना, ती रिटर्न आणून दिली होती. आणि बघा अव्यूनी थोडंसं नाही तर इतकं घरभर प्रत्येक कोपऱ्या कान्याकोपऱ्याला त्याचा पसारा असतो. सो हे सगळं मी आता आवरून ठेवते आहे. आणि मलाही खूप चांगल्याने माहिती आहे की तो उठल्यानंतर यातला अर्धा पसारा परत होणार आहे, पण तरी सुद्धा माझं मन मानत नाही. मी परत क्लिनिंग करत असते, क्लिनिंगपेक्षा पसारा उचलत असते, झाडू मारत असते, पण तरी सुद्धा घरात पसारा दिसतो. आणि ठीक आहे यार, घरी छोटं बाळ आहे, आपण त्याला किती रागवणार, किती बोलणार. आणि कधी कधी मला असं वाटते TV पासून लांब राहतोय आणि थोडा पसारा करतोय तर मला चालेल, काही हरकत नाही. पण TV पासून जर तो लांब आहे तर ठीक आहे, चालेल आपल्याला. आणि आजकाल मला वाटते प्रत्येकच मॉमी असेच करतात की मुलांना एंगेज ठेवायचा प्रयत्न करतात. आपण त्यांच्याशी खेळून कितीच खेळणार आहे असं होतं. आणि शिवाय आपल्याला आपलेही भरपूर कामं असतात, स्वयंपाक करायचं, पूजा करायचं, मग घरात आणखी बरेच कामं असतात. सो ठीक आहे, तेवढ्या वेळात आपल्याला थोडासा आपलाही वेळ लागतो. आणि मला खूप असं वाटत आहे की आता ना मी अव्यूला स्कूलमध्ये टाकायचं प्लॅन करू, पण अजूनही आमचं ते काही असं प्रॉपर होत नाही आहे डिसिजन दोघांचं, माझं आणि प्रीतमचं, की टाकायचं की नाही टाकायचं. ते बघूया पुढे. याच्यावर काही अपडेट असलं तर तुम्हाला नक्की सांगेल. बघा काल ना मी हे सगळे जे भरण्यात ते धुवून ठेवले होते, कारण तिकडे हे सगळे भरण्यात तिने मी वरच्यावर ठेवून गेली होती आणि 8 दिवसात त्याच्यावर चांगलंच धूळ बसली होती. पण आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा होता आणि बराच वारा येत असतो घरात, तरी विंडोज वगैरे पण बंद होते तरी सुद्धा. म्हणून मग मी काल हे सगळं काढून व्यवस्थित त्याला वॉश केलं आणि आता मी तेच त्याची सगळे रिफिल करून ठेवते. कारण चहापत्ती, साखर आपल्याला रोज लागतं, डाळ वगैरे. चहापत्ती मला एवढी काही लागत नाही, म्हणजे मला महिनाभर चहापत्ती ना लिटरली 2-3 महिने पुरते, कारण मी पण कॉफी घेते, प्रीतम पण कॉफी घेते आणि कधीतरीच आम्ही चहा करतो, सो त्यासाठी. म्हणून आईकडनं मी हा मसाला आणला आहे, काळा मसाला. ती घरीच बनवते, याचा सुगंध इतका सुंदर आहे आणि टेस्ट वाईज पण खूप छान आहे. घरी बनवते आणि खूप छान कलर पण येतो यानी नॉनव्हेजला वगैरे. याची रेसिपी ना मी डिसेंबरमध्ये जाईल तेव्हा तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप टेस्टी असतो, म्हणजे फ्लेवर खूप एनहान्स होतं. प्रत्येक भाजीत पण आपण याला घालू शकतो, पण मी फक्त नॉनव्हेजमध्येच प्रेफर करते घालायचं, कारण माझ्याकडे एवढंच आहे. त्यानंतर मी हा चिवडा घेऊन आली होती आईकडनं, म्हणजे हे दोन्ही मसाला आणि हा चिवडा मला सासूने दिलेला आहे. चिवडा पूर्ण भरून होता, थोडा मावशीला दिला, बाकी थोडाफार आम्ही पण खाल्ला आहे. मस्त टेस्टी झालं आहे चिवडा. याची रेसिपी पण मी आय थिंक ऑलरेडी तुम्हाला शेअर केली आहे. चला तुमच्याशी एक मस्त गोष्ट शेअर करते. मला वाटते प्रत्येक मुलीकडे ना ही वस्तू असायलाच पाहिजे, कारण प्रत्येक मुलीला मेकअप करायला आवडतो आणि मोस्ट ऑफ टाईम असं होतं की मेकअप करताना गरमी होते, स्वेटिंग होते. सो त्यासाठी म्हणून ही वस्तू तुमच्याकडे असायला पाहिजे. सो ती वस्तू आहे ही. खूप मस्त आहे हा फॅन. याला ना चार्जिंग पोर्ट आहे, तुम्ही याला चार्ज करू शकता आणि चार्ज करूनच हे वापरू शकतो. हे कृषिका घेऊन आले, ती काशी, बनारस, अयोध्या वगैरे फिरायला गेली होती, प्रयागराज वगैरे. सो तिथनं येताना ती बोलली काय आणू. सो तिने अव्यूसाठी हा फॅन आणला आहे. एक नंबर फॅन आहे बघा, तुम्हाला दिसेल. आणि याच्यात ना 3 मोड्स आहे, 2, 3 मध्ये जास्ती हवा येते आणि बाकीच्या 2 मध्ये कमी येते. बघा इतकं छान वाटते बघा, केस पण उडत आहे, म्हणजे तुम्हाला याचं अंदाजा येईल की वारा छान लागतो आहे. खूप मस्त वाटते, एक नंबर फॅन आहे. तिने 100 रुपीजला घेतला आहे आणि हा वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही याला वर्षभर जरी वापरला ना तरीसुद्धा
मेकअप झाल्यानंतर मेकअप सुकायला पण वेळ लागतो आणि फॅन नसला, लाईट नसली कधीतरी, सो त्यासाठी म्हणून हा फॅन खूप परफेक्ट आहे. याला असं बंद करायचं, फर्स्ट प्रेस केलं तर कमी पॉवर असतो, सेकंड प्रेस केलं तर थोडा पॉवर वाढतो, थर्ड प्रेस केलं तर जोरात येतो, म्हणजे छान वारा लागतो. मस्त फॅन आहे. थँक्यू सो मच कृषिका मासी, कारण हे तिने अव्यूसाठी आणलं आहे, पण खरं तर हे मीच यूज करणार आहे. म्हणजे त्याला पण दिले खेळायला, पण खेळायला देताना त्यांनी खराब केलं तर अननेसेसरी, सो त्यासाठी म्हणून मस्त फॅन आहे हा. आपण मेकअपसाठी वगैरे खूप छान आहे. हा सगळा पसारा आवरायचा आहे. खूप जास्त इथे धूळ बसली आहे. 8 दिवसातच हे घाण होतं, मला माहितीच आहे. सो हे सगळं पण मला आवरायचं आहे. थोड्या वेळाने आवरते, कारण मी पण आता थोडी दमली आहे. थोडा आराम करते, थोडीफार एडिटिंग बाकी आहे ती करते आणि त्यानंतर ते सगळं आवरायला घेते. सो स्टे कनेक्टेड. मस्त असा पाऊस येऊन गेला आहे, सगळं भिजवलं आणि फायनली पावसाची सुरुवात झाली आहे. मस्त वाटत आहे. बघा माझ्या बाल्कनीमध्ये ना इथेपर्यंत एवढं पाणी आलं आहे आणि बरं आहे. प्रीतमचं आजकाल ऑल टाईम फेवरेट हे, त्याला खायचं होतं म्हणून त्याच्यासाठी बनवून दिलं. काही नाही, मी फक्त तळून तिखट मीठ घालते आणि हा खुश होऊन जाते. गरम असेल बघशील. मिक्स केलं आहे, एकदा तरी खालीवर करून घे. आणि अव्यू ना आजकाल इथल्या सगळी भांडी आणि डबे काढतो, प्रीतमला देतो आणि तो इथे जमा करतो. मी छोटी असताना ना दादीबाई देशमुख स्कूलमध्ये होती, जी की नागपूरला महाल साईडला असते. आणि तिथे ना एक आंटी यायची आमच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये, आणि ती 1 रुपयाला ना हा मुरमुऱ्याचा चिवडा द्यायची आणि तो इतका टेस्टी वाटायचा. त्यावेळेस 1 रुपया म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मी 3री 4थीला किंवा जास्तीत जास्त 5वीला राहिली असेल. त्या स्कूलमध्ये मी 7th स्टँडर्डपर्यंत शिकली आहे. तर असाच तो मुरमुऱ्याचा चिवडा राहायचा आणि याच्यावर ना टाण्याची भाजी ती टाकायची आणि थोडासा चिवडा टाकायची, वरून कांदा घालायची आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे घालून द्यायची. सो तसंच मी आज सेम रिक्रिएट केलं. निंबू मी फक्त एक्स्ट्रा ॲड करते, ती निंबू नव्हती घालत. तिचा एकदम सिंपल चिवडा राहायचा आणि हा चिवडा मला माझ्या त्या दिवसांची आठवण देतो. मी खूपदा जेव्हा कधी ही भाजी बनवते ना, थोडीशी जास्ती बनवते की 4 वाजता मी हा चिवडा बनवून खाईल. मला त्या सगळ्या गोष्टी नेहमी आठवतात. आणि तसंही आपण आपल्या स्कूलच्या आठवणी कधीच विसरत नाही, आपल्याला खूपदा त्या आठवतच असतात. आणि मला सुद्धा हा चिवडा बनवल्यावर नेहमीच ते आठवत असते. असं ना 40 रुपयाच्या भेटपेक्षा खूप छान आहे. म्हणजे स्कूलमध्ये असं भेटायचं. चला तर मी आज भाज्या पण घेऊन आली होती, कारण 8 दिवस काही घरात भाज्या नव्हत्या, म्हणजे आम्हीच नव्हतो त्यामुळे. आणि आल्या ना प्रीतम मला बोलला की प्लीज दीपिका काहीतरी गोड बनव, मला गोड खायची इच्छा होते, काही मागवू का? म्हटलं अजिबात काही मागवू नको, मी बनवते. आणि ज्या दिवशी आम्ही इथे रिटर्न आलो ना, आय थिंक तेव्हा 21 जून होतं आणि त्यावेळेस ना त्या दिवशी फादर्स डे होता आणि मी काहीच सेलिब्रेट नाही करू शकली. आणि परवा तो दिवस होता आणि आजचा आय थिंक मंगळवार आहे. सो मी म्हटलं चला अव्यूजच्या बाबांसाठी म्हणजे प्रीतमसाठी काहीतरी बनवूया गोड. आणि म्हणून ना इथे मी शिरा बनवायला घेतला होता. त्याला शिरा आवडतो, म्हणजे खूप आवडतो असं नाही, पण गोड काहीतरी खायचं असलं तर मोस्ट ऑफ टाइम खीर किंवा शिरा हाच आपल्याकडे घरात ऑप्शन असते, जे क्विक बनतं, पटकन बनतं. सो मी म्हटलं गरमागरम शिरा याला चारते. मस्त बाहेर पाऊस पण येतोय, थंडावा झालाय, बऱ्यापैकी थंड पडलाय घरात. तर म्हटलं चला मस्त असा शिरा बनवते. आणि त्याच्यासाठी मस्त असा मोकळा आणि रवेदार मस्त असा शिरा बनवला. आणि त्यानंतर म्हटलं अव्यूला चल अव्यू तू बाबांना भरव, कारण आपण केक वगैरे आणून काहीच सेलिब्रेट नाही केलंय. मदर्स डेला तो नेहमीच काहीतरी करतो म्हणजे केक वगैरे मागवतो. पण आता म्हटलं चला आपण त्याला फादर्स डे असंच ॲज अ गिफ्ट म्हणा किंवा ॲज अ टोकन ऑफ लव्ह म्हणा आपण त्याला देऊया. आणि म्हणून त्याच्यासाठी मी छान असा शिरा बनवला होता. मी यात साखर न घालता गाठी घातली होती, कारण माझ्याकडे गोडमध्ये गाठ्या भरपूर अवेलेबल आहे. आणि अव्यूला मी खूप म्हणत होती की बाळ बाबांना 1 बाईट भरवून दे फक्त. तो खूप नाही बोलत होता, पण तरी सुद्धा मी त्याला थोडं कन्व्हिन्स केलं आणि आम्ही दोघांनी मिळून त्याला 1 बाईट भरवलं. आणि असेच छोटे छोटे क्षण जे असतात ना आयुष्याचे, ते खूप स्पेशल बनवून देतात. त्याला एवढा एक घास आणि गोड वस्तू त्याने म्हटल्याबरोबर त्याला मी बनवून दिली. आणि या गोष्टीत तो खूप सॅटिस्फाईड होता की यार किती छान, सगळं आपल्याला हवं तसं सगळं मिळतं आहे आणि देवाच्या कृपेने पुढे सुद्धा असंच मिळत राहील, असं काहीसं तो बोलला होता मला. नंतर मी भाज्या आणल्या होत्या, ते सगळे इथे निवडून ठेवायचं माझं चाललं होतं. मी आजकाल काही भाज्या धुवून ठेवत नाही, कारण मी काढल्या धुवून घेते, त्यात वेळ पण भरपूर जातो आणि संध्याकाळी मला स्वयंपाकाची पण घाई होती. सो आलू कांदे वगैरे सगळं मी आज आणलं होतं. घरात बऱ्यापैकी गोष्टी संपवूनच गेली होती मी, कारण 8 दिवसाच्या हिशोबाने ऊन होतं आणि खराब होईल याची मला भीती होती. त्यानंतर बघा अव्यू इथे टीव्ही बघतोय आणि
म्हणूनच मी त्याला खाली गार्डनमध्ये घेऊन गेली. त्याचा ड्रेस वगैरे चेंज करवला आणि त्याला खाली घेऊन गेली. म्हटलं थोड्या वेळाला खाली खेळवूया आपण, म्हणजे हा थोडा बिझी राहील, ऍक्टिव्हिटी पण होईल आणि मुलांमध्ये खेळताना त्याला मजा पण येते. त्यानंतर मी घरी आली, स्वयंपाक वगैरे आवरूनच खाली गेली होती. म्हणून म्हटलं चला आता वेळ आहे ना, तर आपण हे शेंगा तोडून ठेवूया, कारण कधी बनवायचं असलं की त्याची छाल काढायला भरपूर वेळ जातो. म्हणून मी तेच करायला इथे सुरुवात केली. आणि मला खूप छान माहिती होतं की अव्यू यात माझी भरपूर मदत करणार आहे. बाळ आपली मदत कशी करतो हे मला वाटते बरेच लोक रिलेट करत असेल. लहान बाळ जर घरी असेल आणि आपण त्याच्या पुढे काही करायला बसलो असेल तर त्याला सुद्धा त्या गोष्टी हव्याच असतात. आमच्याकडे सुद्धा तसंच काहीचं आहे. आता मी एक एक शेंगा तोडत होती, बघत होती, त्याला छिलून घेत होती आणि अव्यूने बघा अशी काहीशी माझी मस्त हेल्प केली आहे. आणि या हेल्पच्या बदल्यामध्ये मला आता 15 ते 20 मिनिटं परत घर पूर्ण झाडून घ्यावं लागणार आहे. असा काहीसा पसारा घरभर केला अव्यूनी. अजूनही त्याच्या झोपण्याचा काही मूड नाही आहे. 11:15 वाजत आहे आणि आज मला थोडं इथे लचक लागली आहे, मानेला खूप दुखतं आहे, म्हणून प्रीतम भांडी घासतो आहे. चला तर माझा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.